वेलकम बॅक टू अवर चॅनल आपली टीचर. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण शिकणार आहोत टाइप्स ऑफ सेट, सेटचे वेगवेगळे टाईप, मेथड्स ऑफ रायटिंग सेट, सेट लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत ते सुद्धा आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर इक्वल सेट, इक्वल सेट्स म्हणजे काय किंवा कोणत्या सेट्सना आपण इक्वल सेट म्हणणार, अशा 3 पॉईंट्स आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. तर सेट या चॅप्टरचा हा सेकंड एपिसोड आहे. फर्स्ट एपिसोडची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल, ती तुम्ही चेकआउट करू शकता. फर्स्ट एपिसोडमध्ये आपण पाहिलं सेटचं इंट्रोडक्शन किंवा सेट कशाला बोलायचं किंवा सेट म्हणजे नेमकं काय, आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण 3 पॉईंट्स पाहणार आहोत: टाइप्स ऑफ सेट, मेथड्स ऑफ रायटिंग सेट अँड इक्वल सेट. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सेट हा चॅप्टर आहे क्लास 9 मॅथ्स पार्ट 1 मधला, म्हणजेच अल्जेब्रामधला, आणि तो फर्स्ट चॅप्टर आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण मेथड्स ऑफ रायटिंग सेट म्हणजे सेट लिहिण्याच्या पद्धती पाहणार आहोत. सेट लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत आहे लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. तर या मेथडमध्ये आपण काय करतो, तर आपण सेटचे सर्व इलेमेंट्स कर्ली ब्रॅकेट्समध्ये लिहितो आणि ते कॉमाने सेपरेट आउट करतो. जर इलेमेंट्स हे रिपीटेड असतील किंवा इलेमेंट्स हे डबल आले असतील तर आपण ते एकदाच लिहिणार आहोत. आणि ऑर्डर ही इम्पॉर्टंट नसते लिस्टिंग मेथडमध्ये, म्हणजे आपण कोणत्याही ऑर्डरने की मेथड्स लिस्ट आउट करू शकतो. तर असे लिस्टिंग मेथडचे काही नियम आहेत किंवा काही रूल्स आहेत. तर लिस्टिंग मेथडमध्ये आपण सेट्सचे सर्व इलेमेंट्स हे कॉमनली सेपरेट आउट करणार आहोत. जे इलेमेंट्स रिपीट असतील तर ते आपण ते एकदाच लिहिणार आहोत. आणि लिस्टिंग मेथडमध्ये इलेमेंट्सची ऑर्डर ही इम्पॉर्टंट नसते. तर आपण त्यातलं पहिलं एक्झाम्पल बघूया. सेट ए इज अ सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 to 10. तर 1 to 10 मधल्या ऑड नंबर्सचा ए हा सेट आहे, म्हणजेच 1 to 10 मधले ऑड नंबर्स आहेत 3, 5, 7 आणि 9. तर इथे आपण ए इक्वल टू कर्ली ब्रॅकेट्समध्ये 3, 5, 7, 9 हे नंबर्स लिस्ट डाऊन केलेले आहेत आणि ते कॉमनली सेपरेट आउट केले आहेत. तर सेट्स लिहिताना आपण कर्ली ब्रॅकेट्समध्ये सर्व एलिमेंट्स हे कॉमनली सेपरेट आउट करून लिहिणार आहोत. सेकंड एक्झाम्पल आहे सेट ऑफ ऑल लेटर्स इन वर्ड रिमेंबर. तर बी हा असा सेट आहे जो रिमेंबरमधल्या लेटर्सचा सेट आहे. तर बी इक्वल टू कर्ली ब्रॅकेट्समध्ये तुम्ही ते बघू शकता आर, ई आणि एन ही 3 लेटर्स हे रिपीट झाले आहेत, पण ते सेटमध्ये लिहिताना आपण एकदाच लिहिणार आहोत. म्हणून बी इक्वल टू कर्ली ब्रॅकेट्समध्ये आर, ई, एम आणि बी अशा प्रकारे आपण सेट बी लिहिणार आहोत. इथे इलेमेंटची ऑर्डर इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्ही आर, ई, एम, बीच्या ऐवजी बी, एम, ई, आर किंवा ई, एम, बी, आर असंही लिहिलं तरी चालेल. तर सेट लिहिण्याची दुसरी पद्धत आहे किंवा दुसरा वे आहे रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. तर ह्या मेथडमध्ये आपण सर्व इलेमेंट्स लिस्ट डाऊन नाही करणार आहोत, तर त्या सर्व इलेमेंट्सच्या ऐवजी आपण एक जनरलाइज व्हेरिएबल घेणार आहोत. त्या व्हेरिएबलनंतर आपण एक व्हर्टिकल लाईन किंवा कोलन देणार आहोत आणि त्यानंतर त्या व्हेरिएबलची प्रॉपर्टी ही स्पेसिफाय करणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता मी ते एक्स हा सेट घेतलेला आहे. एक्स इक्वल टू एक्स नंतर मी कर्ली ब्रॅकेट्समध्ये एक जनरलाइज व्हेरिएबल घेतले, फॉर एक्झाम्पल एक्स, स्मॉल एक्स, आणि त्यानंतर मी व्हर्टिकल लाईन दिलेली आहे. व्हर्टिकल लाईनच्या ऐवजी तुम्ही ते कोलनसुद्धा लिहू शकता. त्यानंतर त्या व्हेरिएबलची प्रॉपर्टी आपण इथे स्पेसिफाय करणार आहोत. त्यानंतर आपण कर्ली ब्रॅकेट्स कंप्लीट केलेलं आहे. तर त्याचं पहिलं एक्झाम्पल बघूया आपण. एक्स इज अ सेट ऑफ ऑल ऑड नंबर्स बिटवीन 1 to 10. तर 1 to 10 मधल्या ऑड नंबरचा एक्स हा सेट आहे. सो कॅपिटल एक्स इक्वल टू कर्ली ब्रॅकेट्समध्ये त्या सर्व एलिमेंट्सच्या ऐवजी आपण एक्स हे जनरलाइज व्हेरिएबल घेतलेलं आहे. त्यानंतर एक व्हर्टिकल लाईन, त्यानंतर त्या एक्सची प्रॉपर्टी आपण इथे स्पेसिफाय केली आहे. एक्स इज अ ऑड नंबर बिटवीन 1 to 10. तर एक्स हा 1 to 10 मधला ऑड नंबर आहे. अशा प्रकारे तुम्ही रूल मेथडमध्ये प्रॉपर्टी स्पेसिफाय करू शकता किंवा सेटचे सर्व एलिमेंट्स लिहू शकता. सेकंड एक्झाम्पल आहे सेट वाय इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 10. तर वाय हा असा सेट आहे जो 1 to 10 मधल्या नॅचरल नंबर्सचं कलेक्शन आहे. त्यामुळे कॅपिटल वाय इक्वल टू त्या सर्व एलिमेंट्सच्या ऐवजी मी ते एक्स हे जनरलाइज व्हेरिएबल घेतलं आहे. एक्स हे असं आहे की एक्स हे नॅचरल नंबर आहे आणि एक्स हा 1 to 10 मधला आहे, म्हणजे 1 to 10च्या मधील एक्स आहे. सो एक्स हा नॅचरल नंबर सुद्धा आहे आणि एक्स हा 1 to 10 मधील आहे. तर अशा प्रकारे आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. तर एक्स इज अन एलिमेंट ऑफ एन, एन इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर
ही त्याची पहिली प्रॉपर्टी झाली. आणि सेकंड प्रॉपर्टी आहे एक्स इज लेस दॅन 1 इज लेस दॅन एक्स अँड एक्स इज लेस दॅन 10. म्हणजेच एक्स हा 1 to 10 मधील आहे. सो अशा दोन वेजने किंवा दोन प्रॉपर्टीजने आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व केलं आहे. थर्ड एक्झाम्पल आहे सेट ऑफ रॅशनल नंबर्स. तर रॅशनल नंबरसाठी आपण क्यू हे लेटर वापरतो, कॅपिटल क्यू. सो क्यू इक्वल टू रॅशनल नंबर म्हणजे काय? रॅशनल नंबर हा पी आणि क्यूच्या फॉर्ममध्ये असतो आणि पी आणि क्यू हे इंटिजर्स असतात आणि क्यू हा नॉन झिरो असतो. ह्याच तीन प्रॉपर्टी आपण इथे स्पेसिफाय करायच्या आहेत. तर क्यू इक्वल टू कर्ली ब्रॅकेट्समध्ये पी बाय क्यू सच दॅट पी अँड क्यू इज अन एलिमेंट ऑफ आय. आय इज अ सेट ऑफ इंटिजर्स. सो पी आणि क्यू हे इंटिजर्स असतात आणि क्यू हा नॉन झिरो असतो. देअरफॉर क्यू इज नॉन झिरो. अशा दोन प्रॉपर्टीजने आपण सेट ऑफ रॅशनल नंबर्स स्पेसिफाय करू शकतो. तर नेक्स्ट पॉईंट आहे टाईप्स ऑफ सेट. सेटचे वेगवेगळे टाईप कोणते आहेत? तर त्याला पहिला टाईप आहे सिंगलटन सेट. ज्या सेटमध्ये एक सिंगल एलिमेंट असतो अशा सेटला आपण सिंगलटन सेट बोलणार. त्यातला पहिला एक्झाम्पल आहे इज अ सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर. तर आपल्याला माहिती आहे इव्हन प्राईम नंबर एकच आहे आणि तो आहे 2. त्यामुळे ए इक्वल टू कर्ली ब्रॅकेट्समध्ये 2. तर हे एक्झाम्पल झालं सिंगलटन सेट, ज्या सेटमध्ये एक सिंगल एलिमेंट असतो. सेकंड टाईप आहे एम्प्टी सेट और नल सेट. तर ज्या सेटमध्ये एकही एलिमेंट नसेल तशा सेटना आपण एम्प्टी सेट किंवा नल सेट बोलणार. तर एम्प्टी सेट आणि नल्स किंवा नल सेट हे आपण ओपन अँड क्लोज कर्ली ब्रॅकेट्सने दाखवणार किंवा आपण त्याऐवजी फाय हा सुद्धा सिम्बॉल वापरू शकतो. तुम्ही ते बघू शकता फाय हा सिम्बॉल. तर नल एम्प्टी सेट किंवा नल सेटसाठी आपण ओपन क्लोज कर्ली ब्रॅकेट दाखवणार किंवा फाय हा सिम्बॉल दाखवणार. त्याचं एक्झाम्पल आपण पाहूया. बी इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर बिटवीन 4 and 5. तर बी हा 4 and 5 मधील नॅचरल नंबरचा सेट आहे. तर आपल्याला माहिती आहे 4 आणि 5 मध्ये कोणताच नॅचरल नंबर नाही आहे. देअरफॉर बी इक्वल टू 5 और बी इक्वल टू एम्प्टी सेट किंवा ओपन किंवा क्लोज कर्ली ब्रॅकेट्सने आपण ते स्पेसिफाय करणार. थर्ड टाईप आहे फायनाईट सेट. जर सेट हा नल असेल किंवा सेटमधील एलिमेंट्स हे काउंटेबल असतील किंवा फायनाईट असतील किंवा एका लिमिटमध्ये असतील तर हे सेट आपण फायनाईट सेट बोलणार. तर फायनाईट सेटचं एक्झाम्पल आहे पी इज अ सेट ऑफ नंबर्स बिटवीन 1 to 10, 1 to 20 डिव्हिजिबल बाय 5. तर पी हा असा सेट आहे जो 1 to 20 मधील जे नंबर्स हे 5ने डिव्हिजिबल असतील अशा नंबर्सचा पी हा सेट आहे. तर आपल्याला माहिती आहे 1 and 20 मध्ये 3 नंबर्स आहेत जे 5ने डिव्हिजिबल आहेत, 5, 10 and 15. आणि हे नंबर्स काउंटेबल आहेत म्हणजे आपण ते काउंट करू शकतो किंवा त्यांचं लिमिट हे 3 आहे म्हणजेच ते काउंटेबल आहेत. म्हणून पी इक्वल टू कर्ली ब्रॅकेट्समध्ये 5, 10 and 15. तर अशा प्रकारे आपण फायनाईट सेट स्पेसिफाय करू शकतो. फोर्थ टाईप आहे इन्फायनाईट सेट. तर ज्या सेटमधील एलिमेंट आपण काउंट करू शकत नाही किंवा त्या सेटमधील एलिमेंट्स हे अनलिमिटेड असतील तर अशा सेट्सना आपण बोलणार इन्फायनाईट सेट. तर त्याचे पहिलं एक्झाम्पल आहे सेट ऑफ नॅचरल नंबर्स. आपल्याला माहिती आहे नॅचरल नंबर्स हे 1 पासून स्टार्ट होतात आणि ते इन्फिनिटीपर्यंत असतात म्हणजे आपण ते काउंट नाही करू शकत. मग त्यामुळे नॅचरल सेटना आपण बोलणार इन्फायनाईट सेट. त्याचबरोबर होल नंबर्स किंवा सेट ऑफ होल नंबर्स. आपल्याला माहिती आहे होल नंबर हे 0 पासून स्टार्ट होतात आणि ते इन्फिनिटीपर्यंत असतात म्हणजेच ते आपण काउंट नाही करू शकत. म्हणून सेट ऑफ नॅचरल नंबर, सेट ऑफ होल नंबर, त्याचबरोबर सेट ऑफ इंटिजर्स, सेट ऑफ रॅशनल नंबर आणि सेट ऑफ रिअल नंबर्स असे सर्व सेट हे इन्फायनाईट सेट आहेत. त्यानंतर तुम्हाला एक्झाममध्ये असा क्वेश्चन विचारला जातो राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड अँड क्लासिफाय इंटू फायनाईट अँड इन्फायनाईट सेट. तर आपल्याला काही एक्झाम्पल दिलेली असतील आणि ती एक्झाम्पल आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये लिहायची आहेत आणि ती आपल्याला क्लासिफाय करायची आहेत की ती फायनाईट आहेत की इन्फायनाईट सेट आहे. त्यातील पहिलं एक्झाम्पल आहे A is a set of all x such that x is an element of n. n is set of natural numbers and x is an odd number. तर x हा नॅचरल नंबर आहे आणि तो ऑड आहे. आपल्याला माहिती आहे ऑड नंबर हे 1, 3, 5, 7 आणि ते इन्फिनिटीपर्यंत असतात. म्हणून लिस्टिंग मेथडमध्ये असं येणार A इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये 1, 3, 5, 7 अप टू इन्फिनिटी. म्हणजेच हे इन्फायनाईट सेट आहे कारण त्यातील एलिमेंट्स आपण काउंट नाही करू शकत. सेकंड एक्झाम्पल आहे बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट
x is a natural number and 3x minus 1 equal to 0. तर तुम्ही इथे बघू शकता x हा नॅचरल नंबर आहे आणि त्यांनी इक्वेशन दिलं आहे. हे इक्वेशन x सॅटिस्फाय करतो. मग आपण हे इक्वेशन पहिल्यांदा सॉल्व करणार. 3x minus 1 equal to 0, 3x equal to minus 1, इकडे जाऊन +1 होणार. त्यामुळे x equal to 1/3. इकडे 3 इंटू आहेत, तिकडे डिवाइड होणार. त्यामुळे x equal to 1/3. पण 1/3 हा रॅशनल नंबर आहे, तो नॅचरल नंबर नाही आहे. म्हणजेच 1/3 इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. त्यामुळे बी हा एम्प्टी सेट आहे किंवा नल सेट आहे. त्यामुळे बी हा फायनाईट सेट आहे, कारण त्यातील एलिमेंट्स हे 0 आहेत. 0 म्हणजेच फायनाईट सेट. नेक्स्ट पॉईंट आहे इक्वल सेट. तर दोन सेट दिलेले असतील आपल्याला आणि दोन सेट इक्वल आहेत की नाही आपण कसं ठरवणार. तर त्या दोन्ही सेट्समधील एलिमेंट हे फायनाईट असतील आणि सेम असतील तर अशा सेटना आपण बोलणार इक्वल सेट. आपण एक्झाम्पल पाहूया. A is a set of all x such that x is a letter of word listen. तर लिसन मधल्या वर्डचा A हा सेट आहे. त्यामुळे A इक्वल टू लिसन मधील लेटर्स आहेत LISTEN. सेकंड सेट आहे B चे सेट ऑफ ऑल y such that y is a letter of silent. तर सायलेंट मधील सर्व लेटर्सचा y हा सेट B हा सेट आहे. therefore B इक्वल टू कर्ली ब्रॅकेट्समध्ये SILENT. तुम्ही इथे बघू शकता, इथेही 6 एलिमेंट्स आहेत आणि इथेही 6 एलिमेंट्स आहेत आणि दोन्ही सेटमधील एलिमेंट्स हे सेम आहेत. म्हणजेच A आणि B हे दोन इक्वल सेट आहेत आणि ते अशा प्रकारे आपण स्पेसिफाय करणार A इक्वल टू B. जर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. बाय गाईज.